लोक न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। सासऱ्यांचा अजून बिजली पण नसेल तोपर्यंत तो माणूस बाहेर का आला आणि डंपर पण का सोडला मालकाला शिक्षा झालीच पाहिजे आणि ड्रायव्हर दारू पितो का, गाडीची कागदपत्र किती आहेत, गाडीची मेंटेनन्स कसा आहे, याची म्हणजे निष्काळजीपणे चालवल्यामुळे आज आमचं घर बसलं। आज माझे दीर म्हणजे एक आमच्या घरासाठी एवढं हे होते ना की आमचे सगळे म्हणजे हे झालं, आमचं सगळं उद्ध्वस्त झालं। असं उद्ध्वस्त झालं ना, आमच्या घरावर एवढी अशी हे पसरले ना शिवकळा की बोलायचं काम नाही। तुमची काय मागणी आता? आमची मागणी काय म्हणजे त्या ड्रायव्हरला आता मालकाला शिक्षा झालीच पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। शासनाकडनं जर त्यांचं काय होत नसेल तर त्यांनी आमच्या ताब्यात द्यावं, आम्ही बघतो काय करायचं। सकाळी उठून माझ्या सासऱ्यांचा अजून बिजली पण नसेल तोपर्यंत तो माणूस बाहेर का आला आणि डंपर पण का सोडला लगेच त्यांनी, आणि आमची गाडी पण सोडली ना आमच्या सासऱ्यांची, का दिली नाही त्यांनी अजून। पूर्वी जी अपघात झालतात ते पण म्हणजे वाईटच झालं, त्यातून त्यांना मोबा मिळाला म्हणून ते आज दुसरे, आज माझं पण डंपर आहे पण शेवटी कसं मी आज माझ्याकडे 2-3 डंपर आहेत, पण माझी जबाबदारी आहे ना ड्रायव्हर कसा असावा, ड्रायव्हर दारू पितो का, गाडीची कागदपत्र कशी आहेत, गाडीची मेंटेनन्स कसा आहे, हे जी म्हणजे निष्काळजीपणे चालवल्यामुळं आज आमच्यातलं ते महादेव बापूचं म्हणजे निधन झालं। पण त्यांना वाटलं असेल की पहिल्या 2-3 महिन्यापूर्वी जे झालं ते मनगटाच्या किंवा पैशाच्या जेव्हा जरी झालं असेल, आम्ही न्याय मिळवू तर आम्ही बसणार नाही। मी जरी नागेवडीचा सरपंच जरी असलो पण ह्या घरासाठी मी माझी पाहिजे ती ताकद पणाला लावणार, आणि गाव सगळं अख्खं उद्या आम्हाला माहीत नव्हतं आज आंदोलन, आम्हाला कळल्या मी 5 मिनिटं चालू, उद्या सगळं गाव घेऊन बसाय आमची तयारी। त्या डंपरचा इन्शुरन्स नसताना, त्या डंपरची कोणतेही कागदपत्र व्यवस्थित नसताना त्या डंपरला किंवा त्या डंपरच्या मालकाला, त्या डंपर चालकाला प्रशासनाने सोडला कसा? 2 दिवसामध्ये त्याला जामीन मंजूर झालेला आहे अक्षरशः। कसं काय 2 दिवसामध्ये तुम्ही त्याला जामीन दिला? आणि त्यानंतर मला आता असं समजतंय कुटुंबांच्याकडून की त्या जे मयत झालं आमची ज्या व्यक्तींचं, त्यांची गाडी अजून सोडली नाही आणि इकडे डंपर सोडताय तुम्ही। आपल्या माध्यमातून प्रशासनाला एवढाच इशारा आहे, ज्या आमच्या मागण्या आहेत त्या जर तुम्ही तातडीनं पूर्ण केल्या नाही तर आम्ही येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये हा जो आपला महामार्ग आहे तो रोखू, एवढंच आपल्याला सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।